Voice is audible? Yes. Okay. Yes, sir. Yeah. Can we start? Okay. So good morning, one and all. Today we are going to see some important example based on the resistivity. Okay. So what is the formula for resistance? Resistance in terms of the resistivity? Can anybody tell me? What is the formula? Simple formula. Is equal to rho L by To rho L by A. Correct. What is that formula? I am writing here left hand side. R is equal to, what is that formula? Rho L by A. Rho L divided by A. Where? What is that rho? Rho म्हणजे काय? What is that? Specific resistance. Specific resistance, or you can call it is resistivity. L is nothing but the length of that conductor, and A is nothing but the area of area of cross section.
Correct, absolutely. Now just only this formula we have to use, and we have to solve the example based on the resistivity. Only one formula is there of that resistivity. Okay, have you got it? Okay. Yes, sir. So we will try to solve the example. Just see, I will write here one example. Let us see whether you are, I'm just writing here in this chat box that example. See, calculate the resistance of 950 meter length of wire having uniform cross sectional area of 0.77 meter square, 0.77 meter square, if wire is made up of copper having a resistivity of 1.7 into 10 to the power -6. Okay, 10 to the power -6. काय दिले बघा आता ह्याच्यात त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. व्हॉट इज दॅट एक्झाम्पल? इन दॅट एक्झाम्पल व्हॉट दे वॉन्ट टू गिव्ह इज दॅट, फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे? रेजिस्टन्स. ओके, की ज्याच्यामध्ये लेंथ किती आहे? 915 मीटर. बघा आता मी इथे सगळ्या गिव्हन थिंग्स लिहून घेतो. फर्स्ट ऑफ ऑल काय दिले आपल्याला? लेंथ म्हणजेच काय असणार आहे? एल. बरोबर आहे. एल ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? दॅट इज ऑफ 915 मीटर. ओके, नेक्स्ट काय दिल्यानंतर? हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ, म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? स्मॉल ए. किती व्हॅल्यू आहे त्याची? 0.77 मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? रेजिस्टिव्हिटी. म्हणजेच काय? रो. It is not R, it is rho. Specific resistance or resistivity is nothing but the specific R वेगळं आणि resistivity आणि specific resistance it is different. What is that? 1.7 10 raised to बघा इकडं -10 raised to -6 ओहम मीटर. त्याचं युनिट काय? ओहम मीटर. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? डिस्टन्स. रेजिस्टन्स. काय फॉर्म्युला रेजिस्टन्सचा? सिंपल फॉर्म्युला काय? रो एल डिवायडेड बाय ए. बरोबर आहे. आता व्हॅल्यू सगळ्या पुट करा. रो ची व्हॅल्यू इथे तुम्हाला दिलेली आहे. किती आहे? 1.7 into 10 raised to -6. ओके, बरोबर आहे का? सगळ्यांनी लक्ष द्या. 10 raised to -6 into लेंथ किती दिलेलं आहे? व्हॉट इज लेंथ? 915 मीटर डिवायडेड बाय एरिया किती दिलेला आहे? 0.77 मीटर स्क्वेअर. So find out the value now. सगळ्यांनी कॅल्सी वापरा. कॅल्सी वरनं रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय फाइंड आउट करा. आता ही तर व्हॅल्यू सगळ्यांची सेम यायला पाहिजे. आता ह्यात काय कॅल्क्युलेशन नाही, डायरेक्ट काय म्हणतो आपण? नॉर्मल आपलं जे काय कॅल्सीचं कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यावरून सांगा आता व्हॅल्यू किती ते सगळ्यांनी. 20.2 into 10 raised to -4. 20.2
20 into 10 raised to minus 6. हा? अरे एकच आहे सगळ्याचा कॅल्सी एकच आहे, प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी कशी काय लागली? सर फक्त पॉइंट साइड लेफ्ट 2.020 साइडला आहे सर. हा, एक कोणीतरी व्हॅल्यू सांगा मला. 2.021 2.021 into 10 हा, into 10 raised to minus 3. into 10 raised to minus Minus 3. 3. ओके, ह्याचं युनिट काय असणार आता? व्हॉट इज युनिट? ओहम. सगळ्यांची अशी येते का व्हॅल्यू? रेजिस्टन्सची व्हॅल्यू सगळ्यांची ही येते का? वेदर एव्हरीबडी गॉट दिस व्हॅल्यू रेजिस्टन्स? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, so fastly write down this example so that we can go forward for next example. Write down this example. Completed? Completed. Can we proceed further? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Can I erase all things? Yes. Okay. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. आता हे एक्झाम्पल थोडस जस्ट त्यातल्या त्यात थोडस वेगळं दिलेलं आहे. ओके, काय दिलेलं आहे आपण एक्झाम्पल मध्ये बघू. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे. एक कॉइल has a coil of 2000 tons of copper having cross sectional area of 0.8 millimeter square. 0.8 millimeter square, full stop. The length of per ton is
80 centimeter and resistivity of copper is 0.02 micro ohm meter. किती दिले 0.02 मायक्रो ओहम मीटर. ओके, देन काय म्हणतंय, फाइंड रेजिस्टन्स ऑफ कॉइल, by referring above data. Okay, everybody got it? What is difference here in this example? Yes, sir. आधीचं एक्झाम्पल आपल्याला काय होतं, स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल होतं, बरोबर आहे. आता आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये थोडस काय करावं लागणार आहे, युनिट कन्व्हर्जन आपल्याला करणं गरजेचं आहे. बरोबर आहे, सगळ्यांना लक्षात आलंय. आता बघा, फर्स्ट ऑफ ऑल आय विल जस्ट सी हिअर. पहिल्यांदा काय दिले बघा. हा, आता पहिल्यांदा काय दिले, टर्न्स दिलेले आहेत. किती टर्न्स दिलेले आहेत, हाऊ मेनी टर्न्स दे हॅव गिवन, इट इज 2000. म्हणजे किती, 2000. बरोबर आहे. हॅव्हिंग अ क्रॉस सेक्शनल एरिया 0.8 मिलीमीटर स्क्वेअर. आपला नॉर्मली एरिया कशात असतो, व्हॉट इज स्टँडर्ड युनिट ऑफ एरिया, मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. म्हणजे तो दिलेला आहे आता 0.8 मिलीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे. त्याला जर मीटर स्क्वेअर करायचं झालं तर काय येणार आहे, आता कोण सांगू शकते का? 0.8 into 10 raised to minus 6. करेक्ट, ऍब्सोल्युटली. 0.8 into 10 raised to minus 6 येते. Yes, it is -6. Why? Because I am telling you, whenever Square. we are going to convert meter, okay, millimeter to meter, what is it is 10 raised to -3, 6. but it is square. So what will be that? 10 raised to -6 square केल्यावर काय येणार आहे, -6. so काय येणार आहे, 0.8 into 10 raised to -6 मीटर स्क्वेअर. आलंय का लक्षात? कोण जे 10 raised to -3 म्हणत होते त्याला लक्षात आलंय का? Yes, sir. Because what? Whenever millimeter to meter is there, then we are taking -3, correct? But now it is square. So 10 raised to -3, it goes to the 10 raised to -6. Everybody got this conversion? Yes, sir. कुणाला डाऊट आहे का कन्वर्जन मध्ये, कन्वर्जन कसं केलेलं आहे? ओके, काय म्हणते त्यांनी पुढे, काय म्हणलंय, द लेंथ ऑफ पर टर्न इज 80 सेंटीमीटर. ओके, एका टर्नची लेंथ किती आहे, 80 सेंटीमीटर. असे आपल्याकडे किती टर्न्स आहेत? 2000. म्हणजे जर मला टोटल लेंथ काढायची असेल तर काय करावं लागणार आहे, व्हॉट शुड आय डू? 2000 into 80. करेक्ट करेक्ट करेक्ट, ऍब्सोल्युटली. म्हणजे बघा, आता मला जर एल काढायचं आहे, दॅट इज माझ्याकडं किती टर्न्स आहेत, 2000. एका टर्न्सची लेंथ किती आहे, 80 सेंटीमीटर. आता 80 सेंटीमीटरला जर मी मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर किती मीटर येणार आहे? 80 into 0.8. करेक्ट. 80 into 10 raised to -2 म्हणा किंवा 0.8 म्हणा, दोन्हीचं मिनिंग काय, सेमच आहे. बरोबर आहे. म्हणजे काय येणार आहे बघा, 0.8. सगळ्यांना कळलंय का? 80 सेंटीमीटर दिलं होतं. ओके, थांबा, म्हणजे व्यवस्थित लिहून दाखवतो परत, नाहीतरी काय जण म्हणतील. काय म्हणले होते पहिल्यांदा, लेंथ किती दिली त्यांनी, 80 सेंटीमीटर. बरोबर आहे का? 80 सेंटीमीटरचं जर मी मीटर केलं तर किती येणार आहे,
0.8 मीटर. बरोबर आहे. अशा माझ्याकडे टोटल किती टन्स आहेत? 2000. म्हणजे मी काय करणार आहे? 2000. टोटल लेंथ काढायला 0.8 into how much it is? 2000. 2000. मग किती व्हॅल्यू होती सांगा मला? टोटल लेंथची व्हॅल्यू किती येते? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ टोटल लेंथ? 1600. 1600. करेक्ट. 1600. तीच की 1600 मीटर. मीटर. करेक्ट. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली? एरियाची व्हॅल्यू भेटली, लेंथची आणि व्हॅल्यू. लेंथ पण. आता पुढे काय दिलंय त्यांनी? रेजिस्टिव्हिटी दिली. म्हणजे कशाची व्हॅल्यू होती? हाऊ मच इट इज? रो. बघा काय दिलंय त्यांनी? रो 0.02 मायक्रो, सॉरी 0.02 मायक्रो ओहम मीटर. मीटर. आपलं स्टँडर्ड युनिट काय कशाचं? रेजिस्टिव्हिटीचं? मीटर. मीटर. त्या 0.02 ला जर मायक्रोचं मला मायक्रो ओहमचं ओहम करायचं असेल तर काय करणार मी? 10 raised to minus 6 करेक्ट. मल्टिप्लाय करायचं. 10 raised to minus 6 ने आपल्याला काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. कारण 1 मायक्रो ओहम इज इक्वल टू काय? 10 raised to minus 6 ओहम. एव्हरीबडी गॉट इट? कळले का सगळ्यांना? मायक्रो म्हणजे काय असते? 10 raised to minus 6. म्हणजे बघा ह्याचं कन्व्हर्जन काय ते बघा. रो इज इक्वल टू हाऊ मच इट इज? 0.02 into 10 raised to minus 6. sorry into 10 raised to minus 6 meter 10 raised to minus 6 ओहम मीटर. meter. मीटर. आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेत का? एव्हरीबडी वी गॉट दी व्हॅल्यू. नाउ Yes, यूज दी फॉर्म्युला. अवर विच Yes. फॉर्म्युला वी हॅव टू यूज? R R is is equal equal to to rho L by A. divided by A. A. रो L divided by A. आता व्हॅल्यू पुट करा. इथं बघा मी खाली व्हॅल्यू पुट करतोय. रो ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे 0.02 into 10 to the power -6. ओके. L लेंथची व्हॅल्यू किती काढलेली आपण? 1600. बघा इथं 1600 divided by area. How much it is? 0.8 into 10 to the power minus 6. -6. So find out the value of resistance now. What value of resistance you are getting? 40 ohm. 41. 40 ohm. So what will Oh. be the resistance? R is equal to how much it is? 40 ohm. Ohm. This is our final value. Everybody got this one? हा सगळ्यांना कळलंय का? ह्या एक्झाम्पल Yes, sir. Yes, sir. आपल्याला काय काढायचं होतं? ओके. सो जस्ट राईट डाऊन दी गिवन एक्झाम्पल. लिहून घ्या सगळ्यांनी एक्झाम्पल. व्यवस्थितरित्या सगळ्यांनी कन्वर्जन लिहून घ्या. कन्वर्जन व्यवस्थितरित्या सगळ्यांनी लिहून घ्या.
Completed? Yes, sir. Just we will wait for 2 minutes so that everybody can write it properly. Okay. Completed everyone? Yes. Okay. Yes, sir. We Sir. will go for the next example now. Okay. Yes. Sir. Okay, just write down. Now this is another different type of example you can see, which is see a wire of length 1 meter, wire of a length 1 meter has the resistance of 2 ohm, has the resistance of 2 ohm. Okay, what is the resistance of second wire whose specific resistance is double of first wire, comma, if length of wire is 3 meter and radius is double of first. ओके, आता हे कशाचं एक्झाम्पल आहे? हे एक्झाम्पल आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स, पण हिथं आपल्याला काय करायचंय? इन दिस केस वी हॅव टू यूज दी प्रपोर्शनॅलिटी इक्वेशन्स. ओके, आपल्याला काय करायचं आहे? प्रपोर्शनॅलिटी इक्वेशन यूज करायचे आहेत. कळलेलं सगळ्यांना? आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, मी कसं करतोय, हाऊ आय एम ड्रॉइंग इट. ओके, सॉरी, आता इथे किती वायर दिलेले आहेत? हाऊ मेनी वायर्स दे हॅव गिवन हिअर? हा, 2 वायर दिलेले आहेत. बघा, आता पहिल्यापासून एक्झाम्पल सगळ्यांनी व्यवस्थित वाचूया.
a wire of a length 1 meter has a resistance of 2 ohm. ओके, म्हणजे हा डेटा जो दिलेला आहे तो कुठल्या वायरचा डेटा आहे? हा, पहिल्या वायरचा. काय सांगितलंय? एक वायर आहे ज्याची लेंथ 1 मीटर आहे आणि रेजिस्टन्स 2 ओहम आहे, बरोबर आहे. पुढे त्यांनी काढायला सांगितलंय व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ सेकंड वायर, म्हणजे आपल्याला काय करायचंय? सेकंड वायरचा काय करायचंय? रेजिस्टन्स. कधी? ज्या वेळेस स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ इथं सेकंड लिहायचं राहिले, स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ, जस्ट अ मिनिट, किंवा तुम्ही लक्षात ठेवा whose स्पेसिफिक रेजिस्टन्स इज डबल ऑफ फर्स्ट, म्हणजे दुसऱ्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स पहिल्याच्या काय डबल आहे, कॉमा लेंथ ऑफ वायर इज 3 मीटर. म्हणजे ही कुठली लेंथ दिलेली आहे? कुठल्या वायरची लेंथ आहे ही? दुसऱ्या वायरची लेंथ किती आहे? 3 मीटर. अँड रेडियस इज डबल ऑफ फर्स्ट, आणि रेडियस पहिल्याच्या काय सांगितलेले आहे त्यांनी? डबल. बरोबर आहे. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेटली सी हिअर. आपल्याकडे रिलेशन्स काय? व्हॉट इज द रिलेशन्स? आर इज इक्वल टू रो एल डिवायडेड बाय ए. कळलेलं आहे? आता जर मला प्रपोर्शनॅलिटी इक्वेशन लिहायचं झालं तर मी काय लिहू शकतो? आता प्रपोर्शनॅलिटी इक्वेशन म्हणजे काय? ज्यावेळेस आपण कुठल्या तर दोन थिंग्स कम्पेअर करतो आणि त्याचं इक्वेशन लिहितो तर त्याला आपण काय म्हणतो? प्रपोर्शनॅलिटी इक्वेशन. म्हणजे कसं लिहू शकतो मी? इथं बघा काय लिहिणार? R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू रो 1 डिवायडेड बाय रो 2 इंटू L1 डिवायडेड बाय L2 इंटू, आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा प्रोपोर्शनल आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. इनवर्स म्हणजे काय लिहिणार मी? A2 डिवायडेड बाय A1. बरोबर आहे. आता आपल्याला त्यांनी कशाची व्हॅल्यू काढायला सांगितले? व्हॉट इज दी, नाव हिअर सी, 1 स्टँड फॉर फर्स्ट वायर आणि 2 स्टँड फॉर सेकंड वायर. सगळ्यांनी लक्षात घ्या, जो मी 1 कोएफिशियंट लिहिला आहे तो पहिल्या वायरसाठी आणि 2 कोएफिशियंट लिहिलेला आहे तो कुठल्या वायरसाठी? दुसऱ्या वायरसाठी. बरोबर आहे. आता पहिल्यांदा काय दिलंय? वायर ऑफ लेंथ 1 मीटर, म्हणजे ही कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? L1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1 मीटर. बरोबर आहे. रेजिस्टन्स 2 ओहम, म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? R1 किती दिलेला आहे? दॅट इज ऑफ व्हॉट? 2 ओहम. बरोबर आहे. आता काय म्हणलेलं आहे? व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ सेकंड हुज स्पेसिफिक रेजिस्टन्स इज डबल ऑफ फर्स्ट, म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स दुसऱ्या वायरचा किती आहे? रो 2 रो 1 तो कुणाच्या डबल सांगितलेला आहे? करेक्ट, म्हणजे रो 1. बरोबर आहे का? म्हणजे दुसऱ्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स हा पहिल्या वायरच्या स्पेसिफिक रेजिस्टन्स पेक्षा काय आहे? डबल आहे. बरोबर आहे. मग मला आता ह्याच्यावरनं कशाची व्हॅल्यू काढायची आहे? रो 1 डिवायडेड बाय रो 2. आता रो 1 डिवायडेड बाय रो 2 ची व्हॅल्यू ह्याच्यावरनं काय येते? कोण सांगते? रो 1 डिवायडेड बाय रो 2. करेक्ट, 1/2. हे रो 2 जर राईट हँड साइडला आलं तर काय येणार आहे? 1/2. कळलेलं आहे का सगळ्यांना? ओके. देन इफ लेंथ ऑफ वायर इज 3 मीटर, म्हणजे ही कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? दुसऱ्या वायरचं लेंथ, त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 3 मीटर. अँड रेडियस इज डबल ऑफ फर्स्ट. आता हे सगळ्यांनी लक्षात घ्या, काय म्हणते? रेडियस इज डबल ऑफ फर्स्ट. आता मला सांगा, एरिया म्हणजे काय? वायर म्हणजे काय? एका प्रकारचं काय? सर्कल आहे. बरोबर आहे. ओके. सर्कल काय असतं आपलं? पाय आर स्क्वेअर. म्हणजे
मी ह्याच्यासाठी काय लिहू शकतो बघा, याच्यासाठी A2 साठी मी काय लिहू शकतो, पाय इंटू R2 square. R2 स्क्वेअर डिवायडेड बाय पाय इंटू Pi R1 square. R1 स्क्वेअर. पाय R2 स्क्वेअर कुठल्या लेन्थचा एरिया आहे, पहिल्या लेन्थचा एरिया आहे, सॉरी दुसऱ्या लेन्थचा एरिया आहे, बरोबर आहे, या दुसऱ्या वायरचा एरिया. आणि पाय आर स्क्वेअर कुठल्या वायरचा एरिया आहे, फर्स्ट वायरचा एरिया, बरोबर आहे का. म्हणजे हे पाय, दिस पाय अँड दिस पाय विल गेट कॅन्सल, बरोबर आहे. हे काय राहणार आहे, ρ1 डिवायडेड बाय ρ2 ऍज इट इज राहणार आहे. त्याच्यानंतर हे सॉरी जस्ट अ मिनिट, हा हे L1 डिवायडेड बाय L2 ऍज इट इज राहणार आहे, त्याच्यात काही चेंज होणार नाही. आणि हे ρ1 डिवायडेड बाय ρ2 ऍज इट इज राहणार आहे, बरोबर आहे. ओके, आता मला सांगा R2 डिवायडेड बाय R1, R2 डिवायडेड बाय R1 स्क्वेअर ची मला काय करायचे, व्हॅल्यू काढायची. त्यांनी काय म्हणते, रेडियस इज डबल ऑफ फर्स्ट. म्हणजे इथे लिहितो बघा वरच्या साईडला, रेडियस, त्याला जर सपोज मी R2 म्हणलं, R2 इज इक्वल टू काय सांगतात ते, 2R1. डबल ऑफ फर्स्ट म्हणजे 2 इंटू R1, बरोबर आहे. आता मला इथे इक्वेशन कशाचं पाहिजे, R2 स्क्वेअर डिवायडेड बाय R1 स्क्वेअर. म्हणजे मला इथं R2 डिवायडेड बाय R1 चं इक्वेशन काय ते कोण सांगते. हे जर इकडच्या साईडला आलं R2 डिवायडेड बाय R1, काय इक्वेशन येते, 2, बरोबर आहे. R2 डिवायडेड बाय R1, आणि जर मी त्याचा स्क्वेअर केला R2 डिवायडेड बाय R1 स्क्वेअर, म्हणजे 2 चा पण काय करावं लागणार, स्क्वेअर. म्हणजे R2 डिवायडेड बाय R1 स्क्वेअर चं इक्वेशन काय येणार आहे, 2 चा स्क्वेअर किती आहे, 4. कळलंय का सगळ्यांना, एव्हरीबडी गॉट इट. लक्ष द्या इकडं, R2 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू 2 इंटू R1 असं म्हणलं होतं, बरोबर आहे. R2 डिवायडेड बाय R1, जर R1 इकडच्या साईडला आला तर त्याचं इक्वेशन काय होणार आहे, R2 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू काय होणार आहे, 2, बरोबर आहे, बरोबर आहे का. आणि जर ह्याचा स्क्वेअर केला R2 स्क्वेअर डिवायडेड बाय R1 स्क्वेअर, तर 2 चा पण काय करावं लागणार मला, स्क्वेअर. म्हणजे त्याचं इक्वेशन काय येणार आहे, त्याचं इक्वेशन काय येणार आहे, व्हॉट इज दॅट इक्वेशन, दॅट इज इक्वल टू R2 स्क्वेअर डिवायडेड बाय R1 स्क्वेअर इज इक्वल टू 4. आता हे सगळं ह्यात ठेवा व्हॅल्यू. पहिल्यांदा बघा, हे R1 डिवायडेड बाय R2 ऍज इट इज आहे, R1 डिवायडेड बाय R2. आता R1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2 ओहम, डिवायडेड बाय R2 ची व्हॅल्यू काय करायची आहे तुम्हाला, फाइंड आउट करायची आहे, रेजिस्टन्स ऑफ सेकंड वायर इज इक्वल टू ρ1 डिवायडेड बाय ρ2, इथं व्हॅल्यू काढलेली आहे आपण 1/2 इंटू L1 डिवायडेड बाय L2, किती ते, L1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1, आणि L2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3, 1/3 इंटू R2 स्क्वेअर डिवायडेड बाय R1 स्क्वेअर, किती व्हॅल्यू आलेली आहे त्याची, 4, बरोबर आहे का. आता सगळ्यांनी ह्याच्यावरून R2 ची व्हॅल्यू काय ते सांगा, व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ R2 नाउ, 3. करेक्ट. R2 इज इक्वल टू 3 ओहम. सगळ्यांना कळलेलं आहे का हे, R2 इज इक्वल टू 3 ओहम. एव्हरीबडी गॉट इट. हे इक्वेशन कसं आलेलं आहे, हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह केलेला आहे, Yes sir. याच्यामध्ये काय दिलेलं होतं बघा, जे आपण नॉर्मल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, नॉर्मल प्रॉब्लेम मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम आहेत. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलं होतं, 2 वायर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण प्रोपोर्शनॅलिटी इक्वेशन लिहिलं. काय लिहिलं, R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू ρ1 डिवायडेड बाय ρ2 इंटू L1 डिवायडेड बाय L2 इंटू A2 डिवायडेड बाय A1. हे इक्वेशन
आपण कुठलं इक्वेशन दिलं, हे इक्वेशन दिलं. त्याच्यानंतर काय दिलंय, वायर ऑफ लेंथ 1 मीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 2 ओहम. ओके, व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ सेकंड वायर, म्हणजे हा जो डेटा दिलेला आहे तो कुठल्या वायरचा दिलेला आहे, पहिल्या वायरचा. त्याची लेंथ किती आहे, 1 मीटर आणि रेजिस्टन्स किती आहे, 2 ओहम. ओके, त्याच्यानंतर whose specific resistance is double of first, म्हणजे काय दिलेलं आहे, √2 is equal to twice ρ1. मग याच्यावरून मी कशाची व्हॅल्यू काढली, ρ1 डिवायडेड बाय ρ2. ρ1 डिवायडेड बाय ρ2 ची व्हॅल्यू का काढली, बिकॉज हिअर वी विल रिक्वायर दॅट व्हॅल्यू ऍज अ ρ1 डिवायडेड बाय ρ2, मीन्स हाऊ मच इट इज 1/2. ओके, comma, if length of wire is 3 meter and radius is double of first. लेंथ ऑफ वायर 3 मीटर, ते कुठल्या वायर बद्दल बोलतायत, ऑलरेडी सेकंड वायर. म्हणजे L2 ची व्हॅल्यू किती आहे, 3 मीटर अँड रेडियस इज डबल ऑफ फर्स्ट, म्हणजे R2 इज इक्वल टू 2 इंटू R1 म्हणले. ओके, पण आता आपल्याला इक्वेशन असताना कशाचं इक्वेशन आहे, एरियाचं इक्वेशन आहे. एरिया कसा कॅल्क्युलेट करतो आपण, सर्कलचा पाय आर स्क्वेअर. ते जर मी A2 डिवायडेड बाय A1 च्या जागी ठेवलं, म्हणजे पाय R2 स्क्वेअर डिवायडेड बाय पाय R1 स्क्वेअर. दिस पाय विल गेट कॅन्सल, R2 स्क्वेअर डिवायडेड बाय R1 स्क्वेअर इज रिमेनिंग. ओके, सो R2 डिवायडेड बाय R1 आपल्याकडे ऑलरेडी इक्वेशन आहे. जर मला R2 स्क्वेअर डिवायडेड बाय R1 स्क्वेअर काढायचं असेल तर मला 2 चा पण काय करावं लागणार आहे, स्क्वेअर. त्यामुळे मी तो स्क्वेअर केला, त्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट केल्यावर मला R2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे, दॅट इज ऑफ 3 ओहम. कळलेलं आहे सगळ्यांना, एव्हरीबडी गॉट दिस वन, हाऊ टू सॉल्व इट. Yes. Yes, sir. यू कॅन राईट डाऊन इट प्रॉपरली, व्यवस्थित लिहून घ्या.
completed? Yes, sir. Yes, sir. Don't mean Okay, so okay, write down. Completed? Yes, sir. Can I erase it? Can I erase it? Yes, sir. Yes, sir. Now write down the two problems for the homework. लिया first problem लिया. Calculate the resistivity of wire having the length of 10 meter and its area of cross section is area of cross section is 2 meter square. हे स्क्वेअर आहे बरं का. 2 meter square if its resistance is 40 ohm. This is the first example. Okay, now write down second. Calculate the ratio of resistivity of two wires having same length and same resistance with area of cross section 2 meter square and 5 meter square respectively. Respectively's meaning काय? First to the second. Okay, so write down these three example. This is homework for today's what we have covered in today's lecture. I will ask the answer for in the tomorrow's lecture so that we can understand whether you have got this or not one.
लिहिले सगळ्यांनी? Yes, sir. Just a minute, I will take attendance. Okay. So this is for today's lecture. What we will do in what I can say